नमो शेतकरी योजना 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या दिवशी मिळणार. फक्त आणि फक्त याच शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये असणार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर. आणि शेतकरी मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासंदर्भातली ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की नेमके आता 8व्या हप्त्याचे पैसे कोणत्या दिवशी आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, राज्यातील बळीराजा सध्या एका महत्त्वाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि थोडी चिंताही पाहायला मिळत आहे. 7वा हप्ता मिळून आता 6वा महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निधी कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 8व्या हप्त्याला उशीर का झाला होत आहे? तर मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर चालते. सामान्यतः केंद्राचा हप्ता जमा झाल्यानंतर राज्य सरकार आपला हिस्सा वितरित करते. प्रशासकीय पातळीवर काही तांत्रिक अडचणी आणि निधीच्या उपलब्धतेच्या बाबत चर्चेमुळे यंदा या हप्त्याला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही प्रतीक्षा आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. KYC पूर्ण असणे अनिवार्य. मित्रांनो, या योजनेचा लाभ केवळ त्याच शेतकऱ्यांना मिळेल ज्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. अमरावती जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास तेथील 98% शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रलंबित खाती. ज्या शेतकऱ्यांची KYC अद्याप झालेले नाही त्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात. बँक आधार लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT सक्रिय असणे गरजेचे आहे. अमरावती जिल्ह्यातील तालुकांनी आहे चित्र. मित्रांनो, जिल्ह्यातील शेतकरी या योजनेबाबत किती सतर्क आहेत हे खालील आकडेवारीवरून स्पष्ट होते. अमरावती तालुका 96,177 शेतकरी पात्र. वरुड व मोर्शी अनुक्रमे 27,911 आणि 25,458 शेतकरी. इतर तालुक्यांचा विचार केल्यास दर्यापूर, अचलपूर आणि चांदूर बाजार यांसारख्या भागातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. रब्बी हंगामासाठी निधीची गरज. सध्या शेतात रब्बीची कामे जोमात सुरू आहेत. खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. कापूस आणि सोयाबीनच्या भावात होणाऱ्या चढउतारामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकट अडचणीत आहे. अशावेळी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्यांच्यासाठी मोठा आधार ठरू शकतात. मित्रांनो, हप्ता नेमका कधी जमा होणार? अधिकृतपणे अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नसून परंतु सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकार लवकरच निधी वितरित करण्याच्या तयारीत आहे. पुढील काही आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही अद्याप तुमची KYC केली नसेल तर त्वरित जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती पूर्ण करा, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती जाणून घेऊन थोडासा दिलासा मिळेल. अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.